पूर्ण घरात दरवळणारा हा सुगंध आणि केक इतका मऊसूद आहे की तोंडात ठेवताच विरघळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा 100% व्हेज प्लम केक आहे. चला तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते व्हेज प्लम केक रेसिपी. आता येणाऱ्या क्रिसमसला तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सर्वात आधी आपण 2 संत्र्यांची साले काढून त्याचा ज्यूस काढून घेणार आहोत. त्यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स, पॅनबेरी, टूटी फ्रुटी, काळे मनुका ऑरेंज ज्यूस मध्ये भिजत 4 ते 5 तास ठेवायचे आहे. रात्रभर ठेवलात तर चांगलंच आहे. आणि हो, यात तुम्ही ब्राऊन मनुकाही वापरू शकता. आता माझ्याकडे जे सामान आहे त्यातच मी हा केक बनवत आहे. आपल्याला या केकसाठी एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी 4 ते 5 लवंग, 4 ते 5 वेलची, अर्धा इंच दालचिनी, थोडेसे जायफळ आणि अर्धा चमचा सुंठाची पावडर घेऊन मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. त्यानंतर एका पातेल्यात 2/3 कप साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे. 2/3 म्हणजे 2/3. साखर पूर्ण वितळली की गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. यात काळजी घेण्यासारखं असं आहे की मिश्रण गरम असताना त्यात लगेचच पाणी टाकू नका. कधी कधी हे मिश्रण पातेल्याच्या बाहेर उडून भाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या आणि मिश्रण थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्यावरच त्यात 2/3 कप पाणी टाका आणि पुन्हा गॅस चालू करून हे मिश्रण गरम करा. पाणी आणि साखर व्यवस्थित एकत्र झाले की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावरच आपण हे केकसाठी वापरणार आहोत. आता एका साईडला मी कुकर गरम करायला ठेवलाय. कुकरची शिट्टी काढून त्यात जाळी ठेवायची आणि झाकण बंद करून स्लो टू मीडियम गॅसवर गरम करायला ठेवायचा. कुकर गरम होतोय तोपर्यंत केकचा टीन तयार करून घेऊयात. मी इथे कुकरचा डबाच वापरणार आहे. पहिल्यांदा मी त्याचे माप घेऊन बटर पेपर त्याच मापाचा कापून घेतलाय आणि त्याला बटर लावून ग्रीस करून घेणार आहे. हा बघा, आपला केक टीन तयार झाला आहे. आपण वळूयात केकचं बॅटर बनवण्याकडे. एका भांड्यात पाव कप दूध, पाव कप तेल, तेलाऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता आणि अर्धा कप साखर टाकायची. त्यात 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून साखर वितळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मिश्रण चांगलं फेटल्यावर असे दिसेल. त्यात आपण टाकूयात आता ड्राय इंग्रेडियंट्स. 1 कप मैदा, 1 टेबलस्पून कोकोआ पावडर, मिक्सरला लावलेला आपला ड्राय मसाला 1 टेबलस्पून घ्यायचा आहे. हे सगळं चांगलं चाळून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता ह्या स्टेजला आपण कॅरमेल घालणार आहोत आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. आता यात ज्यूस मध्ये भिजवलेले सगळे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत आणि तेही चांगले मिक्स करून घेणार आहोत. आता यात 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे तयार झालेले बॅटर ग्रीस केलेल्या टीन मध्ये ओतून टीन टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅटर मध्ये बबल्स राहणार नाही. आता वरून गार्निशिंग साठी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाका. तर हा टीन कुकर मध्ये आपण 45 ते 50 मिनिट बेक होण्यासाठी ठेवूयात. 45 ते 50 मिनिटांनंतर कुकरचे झाकण काढून त्यात टूथपिक किंवा चमचा उलटा करून केकच्या मध्यभागी टाकून बघायचा. जर क्लीन आला तर केक आपला रेडी आहे. जर क्लीन आला नाही तर अजून 10 ते 12 मिनिटं आपल्याला बेक करावं लागेल. बघा, तर आपला प्लम केक रेडी झाला आहे. संपूर्ण घरात मस्त सुगंध दरवळतोय. बघा किती सुंदर आणि मऊसूद केक बनून तयार आहे. जर तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.